विठोबासाठी. एक छोटं खेडं होतं. तिथे गोकुळ नावाचा एक गोड गोंडस मुलगा राहत होता. गोकुळाच्या घरी विठोबाची छोटी मूर्ती होती. दररोज सकाळी तो उठल्याबरोबर विठोबाला नमस्कार करत असे. एक दिवस आजी म्हणाली, गोकुळा, उद्या आषाढी एकादशी आहे. हा खूप मोठा दिवस असतो. त्या दिवशी आपल्याला जेवढं करता येईल तेवढे चांगले काम करावे आणि पहिलं पाणी विठोबाला अर्पण करावे. गोकुळ थोडा विचारात पडला, पण लगेच डोकं हलवत म्हणाला, ठीक आहे आजी, पहिलं पाणी विठोबालाच. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. गोकुळ लवकर उठला. बाहेर पावसाची हलकीशी सर सुरू होती. गोकुळ डोक्यावर शाल घेतली आणि विहिरीवर गेला. तेथे छोटं छोटं पाणी भरायला भांड होतं. त्याने ते प्रेमाने भरलं, पण वाटेत त्याला एक थंडीने कुडकुडणारा भिजलेला कुत्रा दिसला. गोकुळाला त्याची खूप दया आली. तो थांबला. थोडं विचार करून म्हणाला, विठोबा म्हणतो ना, प्रत्येक प्राण्यामध्ये देव असतो. मी या कुत्र्याला पाणी देतो. ते पाणी आपल्या विठोबाला दिल्यासारखं होईल. त्याने छोट्या भांड्यातलं पाणी त्या कुत्र्याला दिलं. कुत्र्याने शेपूट हलवत हलवत हसल्यासारखं पाहून त्याने ते पाणी पिलं. तेव्हाच आकाशातून एक प्रकाश खाली आला. गोकुळाला वाटलं समोर विठ्ठलच उभा आहे. विठोबा म्हणाले, गोकुळा, तू मला पाणी द्यायला विसरलास असं वाटत होतं, पण तू जे प्रेमाने आज केलंस तेच माझ्यासाठी होतं. तेच पाणी मला मिळालं. गोकुळ आश्चर्यचकित झाला आणि खूप हसला. देव फक्त मंदिरात नाही, तो प्रत्येक प्राण्यात असतो. प्रेम, सेवा आणि निष्कलंक भावना हेच खरे भक्तीचे पहिले